स्वागत आहे तुमचं डे 4 मध्ये। आज आमचा जगन्नाथपुरी मधला शेवटचा दिवस। आज आम्ही जाणार आहोत चिलिका लेकला, पण त्याआधी हॉटेल पासून 1 किलोमीटरवरच असलेल्या ओंकारेश्वर टेम्पलचं आपण दर्शन घेऊया। या मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर इकडे महादेवांच्या 108 शिवलिंगाचे तुम्हाला दर्शन घेता येईल। प्रत्येक शिवलिंगावर महादेवांचे वेगवेगळे नाव आहे। त्याचबरोबर तुम्हाला इकडे श्री जगन्नाथांची पण प्रतिमा पाहायला मिळेल। पुढे आम्ही निघालो चिलिका लेकला। ते पुरी पासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। तिकडे पोहोचल्यावर लक्षात ठेवा, कोणत्याही एजंट थ्रू जाऊ नका, डायरेक्ट तिकीट काउंटरवर जावा। तिथे तुम्हाला प्रायव्हेट बोट 2 ते 2.5 हजारामध्ये मिळेल। त्याची कॅपॅसिटी 6 जणांची आहे। तेच जर तुम्ही एजंट थ्रू गेला तर त्याचे चार्जेस 5 ते 6 हजार होतील। छान पावसाळी वातावरण झालेलं, आजूबाजूला मस्त पक्षी उडत होते। बोट बाजूला थांबवून आम्हाला रेड क्रॅब्स दाखवले, त्याचबरोबर लाईव्ह मोती आणि मूनस्टोन बाहेर काढून दाखवले। जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते ओरिजिनल विकत घेऊ शकता। आम्हाला इकडे डॉल्फिन तर काही दिसले नाही। जर तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही पहाटे लवकर या। पुढे आम्ही गेलो आयलंडवर। आयलंडच्या एका साईडला लेक आणि दुसऱ्या साईडला बीच आहे, आणि तिकडे जाण्यासाठी मस्त सुरूच्या झाडांमधनं छान अशी वाट आहे। तिकडे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन मिळतील। आम्ही ट्राय केलं भेळ आणि गरमागरम मॅगी। तर ही होती आमची जगन्नाथपुरीची 4 दिवसाची ट्रिप। आमचा टोटल खर्च आम्ही कॅप्शन मध्ये दिलेला आहे। बाय बाय।